Hello, this is the My Artifact episode number 2209. आजची तारीख आहे 9 एप्रिल 2021. वाजले आता रात्रीचे 9:45. ओके, लिसन. गेला मी 3 दिवसापासून माझी पुण्यातली फाईल रेंडर करून राहिलो. 3 दिवसापासून. ओके, आणि ती फाईल हार्डली जस्ट 2 मिनिट 51 सेकंडची आहे. ओके, आणि अजूनपर्यंत ती प्रॉपरली रेंडर नाही झाली. ट्रस्ट मी. पहिल्या दिवशी मी रेंडर केलं, पूर्ण नाईट ठेवलं, ते कॅन्सल झालं. ओके, पहिल्या दिवशी एक्सपोर्ट झालं प्रॉपरली. यस, म्हणजे मी रेंडर करून एक्सपोर्ट केलं होतं, एक्सपोर्ट झालं. ओके, जास्त वेळ लागला नाही, हार्डली माझं 2 घंट्यामध्ये माझं एक्सपोर्ट झाली फाईल. ओके, स्टार्टिंगला खूप जास्त आवर म्हणले होते, 15-16 आवर, बट त्याच्यानंतर मग हळूहळू मग फटसे झालं. ओके, बट त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे होते. युजली काय होतं की मी एक्सपोर्ट याच्यासाठी केली होती की मी प्रिव्ह्यू पाहू शकून न राहिलो होतो. इट्स काइंड ऑफ लाईक अ बिटली डिफिकल्ट. व्हाय? कारण मी माझ्या प्रीमियर थ्रू GPU ऍक्सलरेशन ऑन केलं होतं. ओके, म्हणजे माझं ग्राफिक्स सपोर्ट करेल रेंडर करण्यासाठी, जे की खूप इझिली होते. इट वॉज क्वाईट रिली गुड. ओके, बट जेव्हा मी ते ऑन करतो आणि मग मी रेंडर करण्याचा प्रयत्न करतो, तर तेव्हा काही काही क्लिप रेंडर होत नाही. ओके, इट स्टेज येल्लो. ओके, आणि हा इश्यू आहे ना, मी डे 1 पासून फेस करून आलो. जेव्हापासून मी प्रोजेक्ट बनवायला घेतला तेव्हापासूनच माझा हे वाटलं होतं. पण मला असं फारसं वाटलं नाही की इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिली बिगर इश्यू. ओके, इट जस्ट काइंड ऑफ लाईक मी याच्या अगोदर पण अर्ध्या घंट्याचे व्हिडिओ फाईल्स वगैरे एक्सपोर्ट मारले आहे. तर हार्डली 3 मिनिटाचं 2 मिनिट 51 सेकंड, इट जस्ट नॉट दॅट टू मच. ओके, बट ऍक्च्युली मला रिअलाइज झालं की जे आपण अगोदर 15-20 मिनिटाचे जे व्हिडिओज वगैरे एक्सपोर्ट मारले, त्याच्यामध्ये फक्त एकच इफेक्ट होता, तो होता म्हणजे वॉप स्टेबलायझर अँड देन नथिंग. ओके, बट या व्हिडिओमध्ये वॉप स्टेबलायझर आहे, त्याच्यानंतर ते बेंडिंग मोशन आहे, त्यानंतर मोशन ब्लर आहे, त्याच्यानंतर सम सॉर्ट ऑफ हायपर लॅप्स आहे, काही स्पीड अप केलंय खूप ठिकाणी स्पीड डाऊन केलं आहे. ओके, फेड इन ट्रान्झिशन जास्त नाही आहे. ओके, कलर करेक्शन आहे, कलर ग्रेडिंग आहे, सो मेनी थिंग्स. ओके, बहुत साऱ्या गोष्टी आहे. एका क्लिपवर मी बहुत सारे इफेक्ट्स आणि बहुत सारे कलर ग्रेडिंग केली आहे. तर इट वॉज लाईक दॅट इट टेक्स टू मच टाइम. मानून घे, एक जस्ट फ्रेमला रेंडर करण्यासाठी त्याला जस्ट एक फ्रेमला रेंडर करण्यासाठी ऑलमोस्ट 5 मिनिट लागत आहे आत्ता, राईट नाऊ. या इट वॉज लाईक दॅट प्रिटी हेक्टिक. येस, मी आज सकाळपासून, म्हणजे काल रात्री मी लावलं होतं. ओके, काल रात्री मी विदाऊट रेंडर एक्सपोर्टला लावलं, तर ते 72% झालं आणि मधात कॅन्सल झालं, क्रॅश झाला. इट वॉज, माझं डोकंच आउट झालं. त्याच्यानंतर सकाळी मग मी विचार केला की व्हॉट अबाउट आपण छोटे पॉइंट रेंडर करू, म्हणजे क्लिप बाय क्लिप रेंडर करू इन्स्टेड ऑफ कम्प्लीट ऑल रेंडर. कारण मी याच्या अगोदर फुल लेंथ रेंडर करण्याचा प्रयत्न केला, तर तो रेंडर त्यासाठी त्याला 37 आवर लागून राहिले होते. ऑलमोस्ट लाईक मी 8 घंटे वेट केला, बट त्याच्यानंतर तर झालंच नाही. कारण 37 आवर फॉर रेंडरिंग, ट्रस्ट मी, इट वॉज लाईक की खरंच होऊन, म्हणजे समथिंग कान प्रॉब्लेम इज दॅट. या म्हणजे समज जर तुमचं सिस्टीम म्हणत आहे की 37 आवर फॉर रेंडरिंग फॉर 2 मिनिट क्लिप, तर मे बी हे तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये थोडासा काहीतरी बग रिपोर्ट वगैरे आलाय. दॅट इज द प्रॉब्लेम. ओके, दुसरी गोष्ट अशी झाली आहे की माझं सॉफ्टवेअरमध्ये ग्राफिक्स सपोर्ट करत आहे. ओके, म्हणजे असं तिथे लिहून येत आहे की यू कॅन, म्हणजे तिथे ऑप्शन येते की ग्राफिक्स सपोर्ट आहे. बट मी जेव्हा टास्क मॅनेजर मध्ये जातो आणि तिथे मी माझं प्रोसेसर मध्ये जातो, तर माझं GPU वॉज काइंड ऑफ लाईक अ 0% वरच आहे. तो वर्किंग कंडिशन वॉज 0% कंटिन्युअसली. यस, म्हणजे जे काही प्रोसेस करत आहे ते ओनली CPUच करत आहे. ओके, जरी GPU ऑन आहे इथे प्रीमियर मध्ये, तरी पण इथे सगळं काही CPUच करून राहिलंय. ओके,
दुसरी एक गोष्ट सांगायची होती की मी याच्या अगोदर पण खूप सारे व्हिडिओ विदाऊट जीपीयूनी रेंडर केले आहे. 2017 माझ्यापाशी जो होता सॉफ्टवेअर प्रीमियरचा, त्याच्यामध्ये मी जे काही व्हिडिओज वगैरे बनवले आहे ते विदाऊट जीपीयूनी बनवले. ओके, इट वॉज रिली गुड. तर आता का प्रॉब्लेम चालला व्हाय? येस, आता तरी जीपीयू जरी तू जीपीयू जरी नाही वापरलं तरी सीपीयूनी थ्रू एक्सपोर्ट करू शकते ना. या आय कॅन डू दॅट. पण प्रॉब्लेम का होऊन राहिला आय डोंट नो यार. ट्रस्ट मी, इट वॉज लाईक दॅट की जसं मी रेंडरशी पर्यंत दाखवतो ना, माझा सिस्टीम इतका बिझी होऊन जातो, इतका बिझी. माझी हार्ड डिस्क ऑलमोस्ट लाईक CDEF 4 ड्राईव्ह पूर्ण 100% कॅपॅसिटी जाते, फुल ऑन 100%. कॅन नॉट कंट्रोल माय माऊसचा पॉइंटर सुद्धा पण नाही हलत, इतका जास्त बिझी होऊन जातो. तर इट वॉज, मला असं वाटतं की हा थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. ओके, कारण याच्या अगोदर मी एवढे हाय म्हणजे कलर ग्रेडिंग वाले व्हिडिओ वगैरे एक्सपोर्ट केले आहे, माझा एक्सपिरियन्स आहे. ओके, आणि युजली मी 2020 मध्ये जीपीयू ऍक्सेस करून मी जे वॉक स्टेबलायझरचे अर्ध्या घंट्याचे व्हिडिओ मी एक्सपोर्ट केले आहे. तर आय डू नो दॅट की येस आय कॅन बी. तर हे फारसं मोठं नाही आहे. मग एवढा वेळ लागून राहिलाय, दॅट इज बिकॉज ऑफ दॅट समथिंग, काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाला. तर मला असं वाटतंय की थोडस माझं प्रीमियर रिसेट टू डिफॉल्ट करावं लागेल, सम सोर्ट ऑफ थिंग, काही ना काहीतरी करावं लागेल जेणेकरून, कारण हा बहुत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे हा पुण्याचा. ओके, आणि ह्याला लवकरात लवकर अपलोड करणं इम्पॉर्टंट आहे. कारण जर कारण इट जस्ट लाईक म्हणजे हे जसं फटसे झालं की त्याप्रमाणे म्हणजे कसं की आपलं मॉनिटायझेशन थोडं तर स्टार्ट होऊन जाईल. ओके, बट आय डोंट नो फक्त मॉनिटायझेशन स्टार्ट झाल्यानंतर व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन आय डोंट नो, बट इट जस्ट लाईक दॅट की एक प्रकारे सुरुवात तर होऊन जाईल. ओके, हे झालं आपलं पुण्याबद्दलचं. व्हॉट अबाउट हे माय कॅप्टन, याच्याबद्दल काय? ओके, लिसन, आज सकाळी मी जो विचार करून राहिलो होतो, म्हणजे काल रात्री मी जो आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला त्याच्यामध्ये नाही का मी खूप हार्श बोललो त्या व्यक्तीबद्दल. त्याचं नाव आहे गिरीश. ओके, आणि युजली मी पण काफी एक प्रकारे लूज कॉन्फिडन्स होतो की हा प्रोजेक्ट खरंच रन होईल का नाही. ओके, आताही मला कॉन्फिडन्स नाही की रन होईल का नाही. येस, बट इट जस्ट लाईक दॅट की आता आपली चॉईस नाही. ओके, दिस इज आय हॅव टू डू इट अँड दिस इज यू डोंट गेट. म्हणजे आता तुम्हाला खड्ड्यात पडले तुम्ही, आता तुम्हाला वरती चढायचं असेल ना तर तुमच्यापाशी ही दोरी आहे आणि तुम्हाला याचाच वापर करायचा आहे, दुसरं काही नाही आहे. सो इट जस्ट लाईक दॅट की अगोदर मी थोडसा काफी इंटरेस्टेड नव्हतो, बट आता थोडंसं मला इंटरेस्ट घ्यावं लागेल. ओके, या व्यक्तीने जे स्क्रिप्ट पाठवली आहेत, या स्क्रिप्टची प्लॉटिंग, स्क्रीन प्ले वगैरे, हाऊ इज दिस थिंग, कशाप्रमाणे करायचं, कशाप्रमाणे शॉर्ट घे, इट वॉज तरी मी थोडासा डाऊटफुल आहे की कसं होईल, या हाऊ इज दिस थिंग इज हॅपन. आणि मे बी जस्ट लाईक तो व्यक्ती आहे तो, म्हणजे समज जर असं होत असेल आणि समज त्यांनी समज जबरदस्त व्हिडिओ बनवला असेल, इट वॉज रिअली गुड. या रिअली अप्रिशिएट. दुसरी गोष्ट की हे शॉर्ट फिल्ममुळे फारसा काही फायदा होणार नाही. हा फक्त एक म्हणजे जस्ट लाईक अप्लॉज भेटन की येस यू डन रिली वेल, बट नथिंग ऍट ऑल. ओके, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तू या माय कॅप्टन कोर्स मध्ये जेवढे काही चॅप्टर्स आहेत ते कम्प्लीट कर. जे एक्सरसाइज दिली आहे, स्क्रीन प्ले, सिनॉप्सिस वगैरे, या साऱ्या गोष्टी फिलअप कर प्रॉपरली, रिटर्न मध्ये लिही, जेणेकरून थोडस प्रॉपरली चांगल्यामध्ये सांगता येईल. ओके, जे आपल्याला ते आता सेलटेक्स वगैरे ती एक ऍप आहे ज्याच्यामध्ये आपण या साऱ्या गोष्टी चांगल्याने करू शकतो. तर तिच्यामध्ये युजली लेवल स्क्रीन प्ले वगैरे सगळं काही लिहूनच आहे. इट नॉट दॅट टू मच हार्ड. ओके, आपल्याला फक्त जस्ट ट्रान्झिशन करायचं आहे किंवा समथिंग कॉपी पेस्टच करायचं आहे, नॉट दॅट असं काही वगैरे. ओके, सो मेनी थिंग्स यार. अजून एक गोष्ट मला म्हणायची आहे की माय कॅप्टन थ्रू मला जॉब भेटेल ऍज अ इंटर्न मध्ये, कुठे ना कुठेतरी काम भेटेल. त्यासाठी तू स्वतःला प्रिपेअर राहा, कारण मे बी हे अपॉर्च्युनिटी मे बी पुढल्या महिन्यातच होऊ शकते. म्हणजे की पुढल्या महिन्यातच आपल्याला समजा बॉम्बेला वगैरे समजा असं काही जावं लागेल तर यू हॅव टू गो. ओके, तर यासाठी तू प्रिपेअर राहा.
मला आता थोडीशी भीती वाटून राहिली जेव्हा नाही का असे कठीण स्टेप्स घ्यायचे आहे ना तेव्हा. म्हणजे आता बॉम्बेमध्ये गेल्यावर कशाप्रमाणे काय होईल कसं होईल वगैरे वगैरे. बट येस, यू हॅव टू डू दिस. जर तुला समोर जायचं असेल तर या. हे लोक रेकमेंड करतील की या प्रोडक्शन मध्ये जा. तर यासाठी आपल्याला ऑलमोस्ट करीब 2 किंवा 3 दिवसा अगोदर आपल्याला बॉम्बेमध्ये जावं लागेल. सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागेल, रूम, खाणं पिणं वगैरे स्टार्टिंगचं. मग त्याच्यानंतर ते प्रोडक्शन जॉईन करावं लागेल. ओके, आय डोंट नो किती दिवस काम राहील, का राहील, कसं राहील, बट इट जस्ट लाईक दॅट. सुरुवात तर होईल आपली. ओके, पैसे भेटन या, बट थोडे कमी भेटन, तर आपल्याला मॅनेज करावं लागेल. बट इट्स अ बिगिनिंग लेवल. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की हेच थोडंसं कठीण होऊन राहिलंय. कठीण म्हणजे थोडीशी भीती वाटत आहे की मला कसं होईल बा या. म्हणजे आता म्हणजे ते होते ना की आता समजा एक एक एक्साइटमेंट पण राहते की आपल्याला नवीन काम पण भेटून राहिलंय, आणि भीती पण राहते की तिथे गेल्यावर कसं काय होईल वगैरे. बट यू हॅव टू मॅनेज ऑल दोज थिंग्स. यू डेफिनेटली हॅव टू मॅनेज. ऑल्सो ते लायसन्सचं पण काम करायचं आहे राव यार. ते लायसन्स त्या व्यक्तीने माझं काम अटकवलं ऍक्च्युली. आता कसं आहे की मी थोडी गाडी प्रॉपरली चालवली नाही आणि इट वॉज रिअली रॉंग वे. ओके, बट या जर लायसन नाही भेटलं तर पुन्हा प्रॉब्लेम जाईल. आपले 1,500 रुपये वाया चालले जाईल. सो त्याला कॉल करावं लागेल, त्याला म्हणावंच लागेल. उद्या तर कॉल करतोच मी. ओके, अजून एक गोष्ट म्हणायची आहे की समजा जर तू बॉम्बेला जात आहे आणि तू काम करत आहे, तर तू काइंड ऑफ लाईक दॅट की तुला जॉब भेटेल, काम भेटेल, पैसा भेटेल. ओके, प्रॉब्लेम असा राहील का तू तुझ्या जे ड्रीम आहे, जो तू विचार केला ऍज अ ट्रॅव्हल फिल्म वगैरे, का तू याच्यापासून थोडा दूर न जाशील वगैरे. वन थिंग इज दॅट की या दूर तर जाईल, दॅट इज रिअली करेक्ट. बट वन थिंग इज दॅट की राईट नाव माझ्यापाशी असं काहीच नाही आहे. सो जर मी असं म्हणतो की मी माझ्या प्रोजेक्टवर काम करतो म्हणलं, म्हणजे माझ्या ट्रॅव्हल फिल्मवर, तर ठीक आहे, मी माझ्या प्रोजेक्टवर काम केलं, व्हिडिओ बनवले, सगळे मी इन्व्हेस्टरला वगैरे हे पण केलं. ओके, सम हाऊ इन्व्हेस्टर वगैरे आले. ओके, आधी जस्ट लाईक मला तर स्ट्रॅटेजी माहित नाही कशाप्रमाणे इन्व्हेस्टरला फाइंड आउट करायचं. बट स्टील इट जस्ट लाईक मी समजा इंटरनेटवरून कसं तरी माहित करून घेतलं, त्यांना मेल केला वगैरे वगैरे. सम हाऊ इन्व्हेस्टरनी इंटरेस्ट दाखवला आणि मग त्यांनी असं म्हणलं की तुम्ही कुठे काम केलं आहे का, या म्हणजे आम्ही कशावरून तुमच्यावर असा पैसा इन्व्हेस्ट करू जर तुम्ही काम वगैरे. म्हणजे युजली जे काही काम केलं ते युट्यूब साठीच केलं, बट इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली प्रोफेशनल वर्क. कोणी ना कोणी तुमच्या ह्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करून राहिला, तर ऑब्व्हियसली त्याला पण असं वाटेल ना की समहाऊ या बंदाने कुठे ना कुठेतरी प्रोफेशनल वर्क केला आहे भाऊ वगैरे या रिलेटेड. ओके, तर याच्यासाठी माझ्यासाठी माझ्यासाठी एक हे आहे. हे पहा, वन थिंग इज दॅट की मी त्या बॉम्बेमध्ये जाईल, प्रोडक्शन मध्ये काम करेल. ओके, आता काम करेल ते वन थिंग. ओके, बट हे प्रोडक्शन मध्ये असं नाही का कंटिन्युअसली काम भेटेल आपल्याला. फक्त हार्डली महिनाभर काम राहील किंवा 1 किंवा 2 महिने काम राहील. ओके, ड्युरिंग दिस पिरियड ऑफ टाइम तू म्हणजे प्रयत्न कर की तुला तुझा जो पैसा आहे तो कंटिन्यू भेटत राहिला पाहिजे. ओके, मीन वाईल तू तुझ्या प्रोजेक्टवर पण काम करत राहा. ओके, आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, ओके, जे ट्रॅव्हल फिल्म मेकर आहे, जस्ट लाईक तो होपिंग बग आहे, तानिया समथिंग आहे, जेवढे का ट्रॅव्हल व्हिडिओ जे इंडियामध्ये आहे, युट्युबर्स आहेत, त्यांना मेल कर. त्यांना म्हण की दिस इज माय पोर्टफोलिओ, राईट नाव आय मेकिंग सम सॉर्ट ऑफ व्हिडिओ लाईक धिस, पुणे, नागपूर, वर्धेचे वगैरे. राईट नाव आय ऑल्सो वर्किंग ऑन द प्रोडक्शन ऑन दिस प्रोडक्शन कंपनी. I also really interested in travel films, so can I join with you or can I be a intern with you? Can I get experience for kind of like that? तर असे मेल कर. तर मे बी काय होईल का त्यांच्या नजरेमध्ये येऊ, समहो त्यांना गरज असेल तर डेफिनेटली म्हणजे ते आपला पोर्टफोलिओ बघतील आणि म्हणतील का हा चलो इस बंदे में कुछ बात है, कम इन. ओके, सो आपण याचा वापर करू शकतो. ओके, सो जर मग त्याच्यानंतर इन्व्हेस्टर आपल्याला भेटला की यस वी कॅन बी मनी, मग त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टर प्रॉपरला सांगता येतील की डूड मी या प्रोडक्शन मध्ये काम केलं आहे, त्याच्यानंतर या ट्रॅव्हल फिल्मच्या इंडस्ट्री सोबत काम केलं आहे वगैरे वगैरे. आय ऑल्सो ट्रॅव्हल, आय ऑल्सो मेक सम व्हिडिओ विच इज ऑल्सो अवेलेबल इन युट्यूब. तर आपण इझिली त्यांना दाखवू शकतो. इट वॉज रिअली गुड. ओके, इट इज रिअली गुड. थोडीशी भीती वाटून राहिली यार,
थोडीशी भीती कशाली होत आहे, भीती यासाठी वाटत आहे की मी बॉम्बेला जाईल तर कशाप्रमाणे होईल वगैरे. बॉम्बेला जाण्यासाठी किती खर्च लागेल? वेल, जे काही खर्च लागेल तो खर्च उठवा लागेल असं. या मे बी आय एम गेसिंग की स्टार्टिंगलाच ऑलमोस्ट करीब 30,000 ते 40,000 रुपये लागेल. कारण इथे आपल्याला डिपॉझिट पण द्यावं लागेल, मंथली रेंट, आणि बॉम्बेमध्ये राहत आहे तर ऑब्विसली इट वॉज, बट एक प्रकारे बिगिनिंग सुरुवात आहे. आपण पॅरेंट्स कडून हार्डली 2 किंवा 3 महिन्याच रेंट घेऊ, त्यांच्याकडून जास्त घेऊ नये. ओके, आणि रेस्ट ऑफ द थिंग्स वी विल बी हँडल बाय सेल्फ. ओके, एक नवीन फेज सुरू होऊन राहिला लाईफचा. ऑब्विसली मी म्हणतो की 17 मार्च 2020 पासूनच माझं लेवल 3 मध्ये आलो, कारण जिथे मी माझ्या फिल्म रिलेटेड गोष्टीवर बोलून राहिलो, त्याच्यावर काम करून राहिलो, या सर्व गोष्टी करत आहे. बट मला कधी माहित नव्हतं या लेवल 2 मध्ये मी फक्त जस्ट जॉब करत होतो, नथिंग ॲट ऑल. ओके, काही असं फारसं एकदम काही काम केलं नाही. बट लेवल 3 मध्ये मी फुल फ्लेजेड याच्यावर काम करत आहे. ओके, आणि राईट नाव तर बॉम्बेमध्ये पण जात आहे. सो मे बी जस्ट लाईक मे बी शायद लेवल 3 स्टार्ट फ्रॉम व्हेन आय गो टू बॉम्बे, और इट जस्ट लाईक आय डोंट नो. बट फर्स्ट थिंग, आता तुला एक्झॅक्टली काय करायचं आहे स्टेप बाय स्टेप सांग. फर्स्ट ऑफ ऑल खाली जा, तू तुझ्या सिस्टीमला प्रॉपरली रिसेट टू डिफॉल्ट कर. बा युट्यूबवर जा, कशाप्रमाणे प्रीमियरला रिसेट टू डिफॉल्ट करता येते वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. ओके, त्याच्यानंतर समजा रिसेट झालं की त्यानंतर तू आपलं दुसरं एक ऑप्शन आहे की दुसरी प्रोजेक्ट फाईल बनव. ओके, ज्याच्यामध्ये या प्रोजेक्ट फाईलचा सगळा डेटा त्याच्यामध्ये शिफ्ट कर, जेणेकरून एक प्रकारे बॅकअप पण राहतो. आणि मे बी समजा आपला प्रोजेक्ट फाईल मध्ये प्रॉब्लेम आहे तर दॅट वुड बी, कारण जेव्हा मी प्रोजेक्ट फाईल सेटअप केली होती ना, आय डू नो, जेव्हा मी प्रोजेक्ट फाईल सेटअप केली होती ना, तेव्हा ते मेमोरी जीपीयूचं ऑप्शन नव्हतं. ओके, त्याच्यानंतर मग मी बंद केलं, दुसऱ्यांदा सुरू केलं, तर तेव्हा ते जीपीयूचं ऑप्शन आलं, तेव्हा मी ऍड केलं. तर मे बी प्रोजेक्ट फाईल मध्ये प्रॉब्लेम असेल, त्यामुळेच ते जीपीयूचं ते म्हणजे ऑप्शन तर येत आहे, बट तो सपोर्ट नाही करत आहे. तर इट इज काइंड ऑफ लाईक दॅट. त्याचा तो प्रॉब्लेम असतो शायद. समटाइम्स प्रोजेक्ट फाईल मध्ये पण प्रॉब्लेम असते, तर मे बी त्या प्रीमियरच्या प्रोजेक्ट फाईल मध्ये प्रॉब्लेम आहे असं मला वाटते. बट स्टील आय कॅन डू इट बोट. म्हणजे मला रिसेट टू डिफॉल्ट आणि त्यानंतर आपल्या प्रोजेक्ट फाईलला पण थोडंसं प्रॉपरली सेटअप करावं लागेल. आणि व्हॉट अबाउट दिस चॅलेंज आपले प्रोजेक्ट कशाप्रमाणे आहे? वेल, आय वॉन्टेड टू बी की हा प्रोजेक्ट प्रॉपरली बनला गेला पाहिजे, बट हे लाईट थोडं जास्तच येऊन राहिला. इट वॉज टू मच, आणि काइंड ऑफ लाईक दॅट की माझी शॅडो तिथपर्यंत चालली आहे. ओके, मे बी आय वॉज हिअर, सो इट विल बी रिअली गुड. युजली कसं 35 एपिसोड मध्ये मी डार्क मध्ये राहतो ना, तेव्हा मी खूप चांगल्याने गोष्टी सांगतो. वन थिंग इज रिअली, माझ्यामध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे यार, मी कधी लोकांसमोर बोलूच शकत नाही. आय एम सो स्कॅर्ड. या जस्ट लाईक दॅट. आज मी जस्ट लाईक 3-4 शब्द बोललोय, पण याच्या अगोदरच्या 2 सेशन मध्ये तर मी काहीच बोललो ना. आय वॉज लाईक सुपर शांत. आणि खूप भीती वाटते. म्हणजे कसं आहे, आणि राईट नो, जस्ट लाईक मी प्रॅक्टिस केली इंग्लिश बोलण्याची, आणि युजली माझ्यापाशी एवढे इंग्लिश सेशन आहे, आणि मी आय डू टॉक इंग्लिश वेल. बट जेव्हा 10 लोकांसमोर बोलायचं राहते ना, तर तेव्हा 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 तर फाटूनच जाते डोळे. या जस्ट लाईक सो मच थिंग. आता हे तर जस्ट व्हिडिओ कॉल आहे. व्हॉट अबाउट समथिंग रिअल मध्ये राहील तर तेव्हा. तर यासाठी जे आपले इंग्लिश सेशन रिझ्यूम करावं लागेल. या मी इंग्लिश सेशन रिझ्यूम यासाठी नाही केले, बिकॉज ऑफ दॅट की मला असं वाटलं होतं की पहिले आपण ह्या पुण्याचा व्हिडिओ फोकस करू, देन माय कॅप्टन, आणि सो मच थिंग्स टू डू, कारण खूप साऱ्या गोष्टी आहे इथे. कारण मी शिकून नाही राहिलो काहीच, मी काही नोट्स नाही बनवून राहिलो, त्यामुळे मी इंग्लिश सेशन पण नाही करत आहे. बट यू डू हॅव टू डू दॅट. या कारण इंग्लिश सेशन इज ऑल्सो रिअली इम्पॉर्टंट टू यू.
So many things. Okay. Do not get confused about what you are doing. Okay. Just be. कधी कधी तुला कठीण स्टेप्स घ्यावे लागतात आयुष्यामध्ये येतातच असे प्रश्न असे येतातच तर तेव्हा alright, so this is the end. This is my artifact episode number 2209. Right now we are at 2229. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.